नमस्कार मित्रांनो, नाद गावाकडच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्षाचं स्वागत। आता आपण देव या ठिकाणी जे तिसरं वर्ष होतं आणि 2 दिवस जी यात्रा होती त्यात सगळ्यात आतून आलेली बारी म्हणजे 1189 रामनाथ शेठ विष्णू वारंगे आणि संकेत शेठ आयर आणि तेजस शेठ सातव पोतले जुगलबंदी। तर ह्या जुगलबंदी असेल पण काय होतं तिसरं वर्ष म्हणजे थोडक्यात एक हिंद केसरीचा मान आहे आणि तो मान मी म्हणतो आज देवघाट असेल जो 13चा घाट आहे त्या घाटामध्ये ओम्याने आज पटकावलेला आहे। तर आपण एक ओम्याचा थोडक्यात मामांकडून जीवन प्रवास जाणून घेणार आहे। पहिलं वर्ष कसं होतं ओम्याचं, दुसरं वर्ष कसं होतं आणि आज तिसरं वर्ष आपण लावी। तर थोडक्यात एक देवघाटाचं जे सुरुवात झाली बंदीच्या नंतर तिथून तिसरं वर्ष चालू झालं। मला वाटतं 2021 ला 21 पासून चालू झालं, मला वाटतं नाही 22 पासून हे तिसरं वर्ष चालू झालं आणि ओम्या 2018-19 पासून पळायला सुरुवात आपल्या इकडे झाली। हा, तर थोडक्यात माहिती आपण मामांकडून घेतोय। मामा पहिलं तुमचं सहर्ष स्वागत। मला एक सांगा, एक देवघाट जर तिसरं वर्ष चालू झालं, ओम्या असा बैल आहे का 3 वर्ष देव मध्ये पळालाय, तर याचे एक जीवन प्रवास किंवा देवची सुरुवात पहिलं वर्ष कसं होतं, दुसरं वर्ष कसं होतं, थोडक्यात एक माहिती द्या जरा। 3 वर्ष बंदी उठल्यानंतर देवचा घाट हा पुणे नगर जिल्ह्यातला एक मोठा घाट आणि महत्वाचा घाट म्हणून ओळखला जातो। या घाटामध्ये पहिल्या वर्षी खूप कडक घाट लागला होता, पण दुसऱ्या वर्षी गाड्यावाल्यांसाठी व्यवस्थित घाट लावण्यात आला आणि या वर्षी पण व्यवस्थित घाट चांगले गाडी पळाली। पण यात्रा खूप असल्यामुळे या दिवसात थोडं घाट जास्त असल्यामुळं थोडं गाडी कमी आले होते आणि त्याप्रमाणे तरी पण 2 दिवस पण टॉपचे गाडी सगळे देवच्या यात्रेमध्ये सगळ्या टॉपच्या गाडी मालकांनी भाग घेतला होता। गेले 3 वर्ष आलं ओम्या घाटात पळतोय, पहिल्यातच बारी होती, पण यावर्षी तिसरं वर्ष असल्यामुळं या घाटात एक वेगळं प्रकारचं बक्षीस आपण पाहतो। गाड्या घोड्या मोटरसायकली ट्रॅक्टर कार नाही का स्कॉर्पिओ अशी बक्षीस असतात, पण देवकरांनी नियमित नवीन काहीतरी करून दाखवायची त्यांना ह्या असल्यामुळं त्यांनी यावर्षी 2 किलो चांदी तिसऱ्या वर्षाला सर्वात आतून बारी येईल त्याच्यासाठी ठेवलेली होती आणि या 2 किलो चांदीची बरीच अख्ख्या पुणे नगर जिल्ह्यामध्ये चर्चा पण झाली होती की एक आगळं वेगळं बक्षीस। आणि त्यानंतर एवढ्या 4-5 दिवसात घाट सुरू व्हायच्या अगोदर व्हॉट्सअपला वगैरे मीडियाला वगैरे कोण होणार 2 किलोचा चांदीचा मानकरी अशा प्रकारच्या कमेंट पण भरपूर येत होत्या। त्यामुळं प्रेक्षकांना गाडी मालकांना एक उत्सुकता होती आणि त्याप्रमाणे कालपासून हा घाट चालू होता। काल बी चांगल्या बाऱ्या आल्या, चांगल्या फायनल पर्यंत सिरियलला चांगल्या बाऱ्या आल्या आणि काल 12 सेकंद 10 मिलीमध्ये भागवतांची बारी तिसऱ्या वर्षासाठी पहिल्या दिवसाची सर्वात आतून आली होती आणि आज 12 सेकंद आणि 10 मिलीमध्येच निलेश काळे यांची गाडा पण तेवढ्याच बरोबर तेवढ्या तिसऱ्या वर्षाला आतून आला होता। त्यानंतर ओम्या आणि रामाची बारी होती आणि प्रेक्षकांमध्ये एक उत्सुकता होती की बाबा ही पण बारी चांगली कामगिरी ही बैल करू शकतात आणि ओम्यानी रामानी एक सुट्टी चांगली झाली, कांड चांगलं होतं, पोतलेंचा महाकाल होता, माझ्यावाला बोला गोरा होता, ऐनवेळी दाबड्यांचा रावणची तब्येत बिघडल्यामुळे आम्ही बोला चुकला होता आणि कांड पण चांगलं झालं आणि 2 दिवसात तिसऱ्या वर्षात सर्वात आतून झालीच, पण 2 दिवसात पण सर्वात ओम्या आणि रामाची बारी 11 सेकंद आणि 89 मिलीमध्ये झाली आणि ओम्या आणि रामा ही चारी बैल 2 किलो चांदीची मानकरी झाली। आता मला एक सांगा, ओम्या 2022 पासून इथं पळतोय, तिसरं वर्ष आज सलग पळतोय, तर पहिल्या वर्षी कोणता बैल होता, किती सेकंद मध्ये बारी झाली होती काय? आता तरी एवढं नाही मला आठवत म्हणा, नाही का पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी पण कायम पाहिल्यातच झाली। मला असं वाटतं 1 वर्ष वाघचावड्यांचा होता नाही का, अशी चिक्या होता असं होती। गेल्या वर्षी काय होतं आता समजा गेल्या वर्षी सरपंच होता सातपुत्यांचा आणि तिसरं वर्ष आता होतं, पण पहिल्या वर्षी वाघचावड्यांच्या नावा बारी होती, गेल्या वर्षी PSIच्या नावाने होती, कारण आम्ही बैलगाडा संघटनेमध्ये आम्ही बैल पळत असताना एवढा नावागावाचा विषय करीत नाही की आमच्याच नावा बारी पाहिजे असं काय नसतं आमचं। नाही पण काय होतं आता समजा देवगाव असेल किंवा त्यांचे जे पंचकृषीतले सगळे कार्यकर्ते असतील किंवा ग्रामस्थ त्यांचा एक आता परवा महाराजची मी मुलाखत घेतली, रोहन दत्ता ते असतील, तर त्यांचं बोलताना असा विषय झाला की बाबा केसरी या शब्दाचं कुठेतरी किंमत कमी होत चालली होती आणि त्या दृष्टीने त्यांनी हे 2 किलो चांदी बाबा सगळ्या 3 वर्ष कंटिन्यू पळून 1 नंबर मध्ये येणाऱ्याला 2 किलो चांदी द्यायची, जेणेकरून हिंद केसरी किताब हा काय असतो किंवा काय झालं आता प्रत्येक जण भारत केसरी
हिंद केसरी, आमदार केसरी, हा केसरी, तो केसरी लावायला लागले, तर त्या दृष्टीने त्यांनी एक कुठंतरी ह्याला थांबलं पाहिजे ही गोष्ट, म्हणून त्यांनी एवढं मोठं भव्य देव म्हणजे नाही का बक्षीस ठेवलं आणि वेगळा प्रकार. आणि ओम्याची मुलाखत घ्यायचं कारण एकच, हा बैल कंटिन्यू 3 वर्ष देव मध्ये 1 नंबर मध्ये भिडवतोय बारी, तर त्यामुळं ओम्याची एक वेगळी नाही का झलक प्रत्येकाला दरवर्षी पाहायला भेटली या घाटात. काय सांगशाल ग्रामस्थ असतील किंवा ओम्याचे जे फॅन फॉलोअर्स लोकांचं काय असतं मनातल्या गोष्टी, काय तुमच्यापर्यंत येतात चर्चा वगैरे काय? ओम्याला प्रेक्षक आणि त्याचे फॅन तर मोठ्या घाटाचा वाजतात म्हणून ओळखतात, त्याची कमेंटच येते डायरेक्ट मोठ्या घाटाचा मोठा वाजतात नाही का. ओम्या मोठा घाटा असेल ना तेवढा जास्त पडतो, आणि त्यातल्या त्यात 13चा घाटा असला तर ओम्या मग अति स्पीड लागतो, त्याचा दमत 13च्या घाटाशिवाय पुरा होत नाही, त्याचा स्पीड लागायला आणि 12चा घाट संपून जातो कधी कधी, अशी पण परिस्थिती होती. त्यामुळे मोठ्या घाटाचा मोठा वाजतात त्याला नाव पडलेलं आहे. आणि जे काय बक्षीस ठेवलं किंवा रोहन महाराज जे म्हणाले हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, याचं कुठंतरी हे झालंय, थोडं या पदाला थोडं महत्व कमी झालंय, त्यांचं बी एक प्रकारे म्हणणं बरोबर आहे. पण कसं आहे, आता जो स्पर्धा भरवतो तो त्या स्पर्धेला एक नाव देतो. आता समजा महेश दादांनी स्पर्धा भरवली, त्यांनी नाव दिलं तर भारत केसरी, आणि त्या भारत केसरी जो फायनल मारील त्याला भारत केसरी ऑटोमॅटिक पदवी म्हणून ओळखलं जातं. पण तो खरा भारत केसरी असतो की एखाद्याने दुसरे कुठे आमदार केसरी म्हणून त्या बैलाला ओळखलं जातं. रोहन महाराज म्हणले ते बी त्यांचं बी म्हणणं बरोबर आहे की कुठेतरी 1-2 घाटात फायनल झाल्यावर तिथं समजा अशा केसरी नावाच्या स्पर्धा नसल्या तरी हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी असं बोलतात. चालायचं, प्रत्येकाला कोणत्या गाडीवाल्याला कमी लेखू नका, प्रत्येकाची बैल आहेत, प्रत्येक मालकाचा आपापल्या किती कसा बी बैल पळू पण त्याचा जीव असतो बैलावर, आणि तो त्या बैलाला महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, आमदार केसरी, सरपंच केसरी अशा पदव्या देत असल्या तरी मला असं वाटतं की उलट आपण त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे नाही का. किंवा हे क्षेत्रामुळं ज्याची बैल आहेत, ज्याला प्रिय असतात, खरी बैल कोणता किताब मिळवलाय हे प्रेक्षकांना सांगायला लागत नाही. आजी लहान मुलं पण ओळखतात की कोणत्या स्पर्धेत कोणी फायनल मारली, कोणी नाही का सर्वात आतून टाकली. मला एक सांगा, 3 वर्ष कंटिन्यू 1 नंबर मध्ये बैल पळवायचा कंटिन्यू, मला आतापर्यंत आठवत नाही ओम्याचा एक मला वाटतं 2-3 महिने जो बॅड पॅच होता त्याच्यानंतर किंवा त्याच्या आधी, म्हणजे जो आता 7-8 वर्ष झाली बैल कंटिन्यू 1 नंबर मध्ये पळतोय. ह्याच्यासाठी काय काय कष्ट घ्यायला लागतात ते काय सांगशाल? कसं बैल जाती कुतीचा लागतो. मग ओम्या जात म्हणजे बेरड म्हैसूर आहे. बैल मी आणला तेव्हा 2 दाती वासरू होतं, त्यानंतर ओम्या त्यानंतर जो पळायला लागला, पण त्याला तेवढं जीवापाड पण आम्ही जपलं. त्याला रोजच्या खुराकामध्ये चांगलं व्यवस्थित खुराक, जी पूर्ण जीवनसत्व मिळतात त्याच्या शरीराला, तेच खुराक आम्ही त्याला देतो. मग त्यात अनेक प्रकार आहेत खुराक देण्यात, ती सगळे जीवनसत्व देतो, त्याला व्यायाम देतो. आणि लय बी एड्यागत काय चुकीत नाही, आम्ही लय दाट बी घाट नाही करीत. 2-2-3-3 दिवसाला बैल नाही पळायला पाहिजे, थोडा तरी बैलाला एक घाट झाल्यानंतर 5-7-8 दिवस तरी आराम भेटला पाहिजे, ते नियम पाळतो. बैल जाती कुतीचा, शरीराने चांगला असल्यामुळं उंचा पुरा आणि लांबी माप मोठं, खुरात बैल चांगला, पिळदार शिंग आहेत, त्यामुळं अशी बैल पळतातच. आणि आपण व्यवस्थित जपल्यामुळं आणि त्याला व्यवस्थित सांभाळल्यामुळं तो त्याचं रिझल्ट दाखवतो असं आम्हाला वाटतं. 7 वर्षात आता नाही का तुमच्या दोघांमध्ये कधी काय चर्चा होती का ओम्या आणि तुमच्यामध्ये? हा, तो तसा लय हुशार आहे. बाहेर आल्यावर त्याचं डोकं आलतं की गर्दी बिर्दी बैठल्यानंतर, नाही तर मग गोट्यात आहे ना एकदम असं जे बोलत ते त्याला कळतं थोडक्यात नाही का. इतका शहाणा बैल आहे, पार त्याच्या पोटा घालून इकडे तिकडे जातात, बाहेर खाली पोरं जातात आमची, पण कधी कोणाला शिंग लावणार नाही. पण तो घाटात आला का काय भानगड आहे काय माहिती त्याच्या अंगातच येतं नाही का, प्रेक्षक बघितल्या वाजायला लागल्यावर. आणि इतका गुणी, इतका शहाणा बैल, म्हणजे आपल्या गोट्यात, आमच्या गोट्यात आला ना, आमचं एवढं मोठं महाराष्ट्रात नाव केलं, त्याबद्दल बैलाचं पण आम्ही ऋणी आहेत आणि खंडोबा महाराजांचं पण आम्ही ऋणी आहेत. मामा आता भविष्य कसं पाहता, कारण काय झालं आता 7-8 वर्ष पळतोय, भरपूर दिवस पळतोय, एक अंदाज किंवा तुमचं ओम्याचं शरीर किंवा ठेवण्याची पद्धत, त्याचं म्हणजे फिटनेस वगैरे, अजून किती वर्ष वारंगी मामाचं नाव कंटिन्यू ओम्या टॉपला ठेवीन काय सांगशाल? तसं म्हणाय गेलं तर बैल पळतात चांगली, पण मुळात म्हणजे काय माहितीये का, जे बैल पळतात आणि त्यांच्या पळताना हातापायाला काय लागलं नाही ना, तर बैल पळू शकतो. त्याला व्यवस्थित सांभाळलं व्यवस्थित, त्याला कुठं पळताना घाटात इजा बिजा नाही आली तर बैल जर पाळ्या असला तर तो पळू शकतो. आता ओम्या 7-8 वर्षाचं वय आहे त्याचं,
तरी पळतोय. त्या जे पहिल्या वर्षी गाड्या दाखवतो आता तेच अजून तेवढंच गाड्या दाखवतो. कधी कधी त्याच्या आतून बी आतून दाखवतो. पण, नाही तर आजचीच आजचा घाट उदाहरण, बघा आजचंच उदाहरण. दिवचा म्हणजे रेकॉर्ड ब्रेक आहे. हा. 11-89 म्हणजे 13चा घाट आणि 11-89 बारी म्हणजे मीडिया मध्ये तर लय चर्चा चालू आहे की एवढी आतून बारी नाही का. म्हणजे ओम्याची अशी कामगिरी आहे. नाही कोणाला म्हणजे अंदाजच नव्हता का बाबा एवढा घाट आतमध्ये आहे. हा हा. आता ज्या मेन बाऱ्या आहेत निलेश शेटकाळ यांच्या हम्म. किंवा आपल्या यांची बाजीची आणि हरण्याची. हरण्याची हा. ज्या बाऱ्या आहेत अशा 4-5 बाऱ्याच्या नावावर आलाटांची बऱ्याच बाऱ्या आहेत. म्हणजे मी काय नाव घेऊन कोणाचं हे नाही करत. हा, हा, हा. पण ज्या बाऱ्या कायम आतून टाकतात हा. त्या इंजन आहे भागवतांची नाही का. हम्म. ही जी बैल नामांकित बैल आहेत जी पुणे जिल्ह्यातली जे टॉपची नामांकित बैल आता पळतात. हम्म. लांडग्यांचा बैल आहे जवळेकरांची नाही का. हा बरोबर आहे. हा. ही बैलांना पण 10-15 बाराचे आहेत top. या बैलांना पण हा घाट म्हणजे गेले 3 वर्ष तुटला नाही. हम्म. कोणाचीच 12च्या आत आली नाही तशी नाही का. हम्म, हम्म. गेल्या वर्षीचं रेकॉर्ड होतं मला वाटतं झेंड्याला हरण्याचं रेकॉर्ड होतं का. हम्म. 12-08 होतं आठ record. होत, हा. आज नाही, गीताचं 7 होतं, 7. 12-07 असं हा. काहीतरी रेकॉर्ड होतं. तेच रेकॉर्ड आज राहिलं तसं म्हणजे हा final तसं ला. तर, हा. आणि त्याच्या आतून यांनी टाकली म्हणल्यावर हे रेकॉर्ड आता नाही का एवढं आतून झालेलं रेकॉर्ड आता हे बरीच वर्ष रेकॉर्ड राहील. जर 13चा घाट कायम राहिला तर हम्म, हम्म. हे रेकॉर्ड ओम्याचं कायम राहील. आणि दुसरी गोष्ट बैल किती बी वर्ष पडू शकतो फक्त त्याचा सांभाळ आपल्या पोटच्या पोराप्रमाणे जर केला गाडा मालकांनी तर तो बैल 8-10 वर्ष तरी मालकाला त्यांनी साथ दिली पाहिजे असं मला वाटतं. मामा एक वेगळा पण जाणवतो ओम्याचं ज्यावेळेस घाट संपतो म्हणजे पब्लिक क्रॉस करून बैल आला का डायरेक्ट ब्रेक लावायची त्याची पद्धत आहे. त्याच्यामुळेच त्याला पुढे काही दुखापत किंवा काही अडचण येत नाही. नाही त्याला काय घाट संपला म्हणतो ना मग ते एकदम शान आहे. त्याला निशाण पडलेलं कळतं. निशाणच्या पुढे लय त्याला 100 फुटतो जातो आणि आपाप थांबतो. डायरेक्ट फक्त 1000चा बैल थांबणारा पाहिजे. नाही तर 1000चा बैल पळत राहिला का मग याची शिंग हा शिंग मान खाली घालून शिंग लावतो आणि 1000चा बैल पळत राहिला तर मग याला बी थांबता येत नाही. मग इथं शिंगाला फटका बसतात मग ती चिडाचिडी होती. असं पण कधी कधी होतं. पण बैल 100 फुटावर थांबतो बाकी ओम्याला निशाण कळतं. हा बरोबर नाही का. मित्रांनो येते वारंगी मामा आपण थोडक्यात ओम्याचा जो मागचा जी सुरुवात होती 2022 पासूनची देऊच्या घाटातली ती थोडक्यात आपण जाणून घेतली मामांकडून. ओम्या असा पळत राहू आणि मामांचं नाव असंच आयुष्यभर महाराष्ट्रामध्ये करीत राहू हीच सदिच्छा शुभेच्छा मामाला आपल्या चॅनल कडून आणि सर्व प्रेक्षकांकडून. असंच प्रेम प्रत्येक प्रेक्षकाने ओम्यावरती करावा. धन्यवाद.